नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर पाहूया आपण पाव आणि बटाट्याचे कटलेट्स कसे बनवायचे ते आपण पाहूया। चला तर पाहूया। पाव घेतले आहेत, बटाटे उकडून घेतलेले आहेत, ही आलं लसूण पेस्ट आहे। चला तर पाहूया आपण कटलेट्स कसे करणार। आणि एक बारीक कापलेला कांदा आपण वापरणार आहोत। कटलेट बनवण्यासाठी लागणारा साहित्य, मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, पाव क्रश करून घेतलेला आहे, बटाटा घेतलेले आहे, कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, बटाटा मॅश करून घ्यायचा आहे, बटाटा आपला मॅश करून झालेला आहे। आता हे सर्व मिक्स करायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोल गोल असे कटलेटचा आकार देऊन कटलेट बनवून घेणार आहोत। आणि मग आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। असं नीट छानपैकी मळून घ्यायचं आहे त्याला। मिक्स झालेला आहे। आपण कटलेटला असे गोल गोल आकार देत आहोत। हे पहा, असे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत कटलेटचा आकार देऊन त्याचे। हे पहा, असे आपण सर्व बनवून घेत आहोत। प्रकारे आपले कटलेटचे गोळे करून झालेले आहेत। आता आपण ब्रेड क्रम्स लावून कटलेट तळून घेणार आहोत। चला तर पाहूया तळण्याची प्रक्रिया। आपण कटलेट फ्राय करत आहोत। मस्त असे आपले कटलेट फ्राय होत आहेत, आपण पाहू शकता। आपले कटलेट फ्राय होत आहेत, आपण पाहू शकता। अशा प्रकारे आपले सर्व कटलेट रेडी झालेले आहेत। आपण पाहू शकता सर्व कटलेट फ्राय करून झालेले आहेत। हे पहा, कुरकुरीत असे कटलेट आपले रेडी झालेले आहेत, आपण पाहू शकता। हाय, आपले सर्व कटलेट रेडी झालेले आहेत। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय, धन्यवाद।